नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता 11:30 झाले आणि बऱ्यापैकी काम उरकून घेतले. पण आज कसं जरा आरामात चाललंय. यश पण घरी आहे. एकदम आरामात कामं चालले. साबुदाणा बनवून घेतला साहेबांना, त्यांचा उपवास आहे. त्यांना साबुदाणे खिचडी बनवून घेतली. चपात्या वगैरे झाल्यात. बटाटी उकडून ठेवली दीदीला भाजीला. आणि हे जे मला चटणी बनवायची आहे, शेंगदाणे बघा, शेंगदाणे घेतलेत. आपल्या अंदाजानुसार आपल्याला किती चटणी बनवायची आहे. तर आता मला 2-3 ताईंची कमेंट आली प्रमाण सांगा. प्रमाण असं काही नसतं. आता आपण किती बनवणार आहे त्यावर आहे. थोडीशी हिरवी मिरची घेतली, लसूण, जिरं आणि ह्या कोथिंबीरच्या काड्या घेतल्या थोड्याशा, शेंगदाणे. आणि इथे फोडणीला फक्त मी कढीपत्ता, कोथिंबीर आणि इकडे मी मोहरी आणि जिरं काढून ठेवलेत. तर आता फोडणी देताना मी तुम्हाला दाखवते. तर आता हे पहिले मी वाटून घेते, जे तुम्हाला दाखवले शेंगदाणे मिरची वगैरे. आणि साबुदाणे बनवून त्याच कढईत चटणी बनवायची आहे. खोबऱ्याची बनवायची होती, पण मला नारळ फोडून द्यायला कोणच नव्हतं. आणि आपण लेडीज लोक नारळ नाही फोडू शकत, म्हणून नारळ तर खूप झाले घरात, पण कोण नव्हतं. मी फक्त शेंगदाणे चटणी बनवणार. संध्याकाळी बघेल नारळाची चटणी करायला. तर आता पहिली चटणी बनवते आणि मग डोसे बनवायला घेते आणि तुम्हाला दाखवते. ताईंचं चालू झाले काम, आल्यात. इथे कढई ठेवली मी गरम व्हायला, गॅस फास्ट केलाय आणि हे सगळं वाटून घेतले बघा. एकदम बारीक असं वाटून घेतले. मी कुठलंही काही वाटण आहे ना असं जाडसर कधीच ठेवत नाही, एकदम बारीक वाटते. तेल घातलंय, यातच मीठ घालून घेते वाटणामध्येच. बघा, हे जिरा मोहरी मी काढून ठेवलेली. मोहरी तडतडली, जिरं टाकलंय. कढीपत्ता आणि कोथिंबीर थोडीशी टाकली. कोथिंबीर मी उडदाची डाळ वगैरे नाही घालत, आपल्या घरात नाही चालत. फोडणीमध्ये जे घालतो ना ते आपल्या घरामध्ये चालत नाही. गॅस फास्ट ठेवला मी. जशी आपण शेंगदाण्याची आमटी बनवतो तशीच हे डोशाबरोबरची चटणी दीदीला आवडते. अशी एवढी बरोबर लावून खायला होती, म्हणजे एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही. आता हिला त्या साईडला ठेवते चटणीला आणि इथे मी डोसे बनवून घेते. हे बघा, हा तुम्हाला मी नवीन तवा दाखवला ना, आज त्याचं उद्घाटन. पहिलं त्याच्यावर डोसे स्वच्छ करून ठेवलाय मी. आता गरम व्हायला ठेवल्यात बघा. मीठ घालून ठेवलेलं मी, मीठ घालून ठेवलेलं असं. आता घेते इथं बनवायला. बघा, तवा गरम झालाय. याच्यावर थोडंसं असं पाणी शिंपडायचं, पुसून घ्यायचा. मी काय ते कांद्याने वगैरे तेल लावत नाही, माझं असंच असते. पहिला डोसा आहे ना, थोडंसं तेल घालते कारण नवीन तवा आहे. जाड की पातळ दीदी? दीदीला जाडवाले डोसे आवडतात. आता हा पहिला कसा निघते माहित नाही. गॅस फास्ट ठेवलेला मध्ये. अरे बाई, मला का बोललं करते तुका म्हणून. हा, तिकडचं पासून थोडस तेल वरतून, कारण आपण हा खालून चिकटला नाही पाहिजे. कारण नवीन तवा बोलले तुम्हाला. हे बघा, इझिली निघाले ते एकदम. नवीन तव्यावर पण अजिबात चिकटलं नाही. आज दीदीला बनवायचे डोसे, पण म्हटले मी पहिलं
तिला खायला आणि ताईंना थोडंसं गरम गरम बनवून देते दोघींना आणि नंतर ते बनवेल राहिलेले. 7-8 डोसे बनवायला आला इथे बघा. हे बघ स्टाईल बघा त्याची. तो असं राहतो. आता यश बनवतोय बघा तुम्ही. माझ्यापेक्षा जास्त हुशार. जरा थांबायचं 2 मिनिटं थांबायचं. चिमणी बंद कर. तेल सुट. करा करा. Oh my God. हात धुवून नंतर हाताला लागेल. चल चपात्या कसल्या भाजतो भारी. हो काढ आता दुसरा टाकवा. थांब पहिले त्याला अजून एक करू दे. आता दीदी करत्या. विजय काहीच सांगू नको. आम्ही शांत बस. काहीच बोलायचं शांत बस. चिटिंग देऊ नको आता. बघू दे ती कधी घेते. बनव तुझं मी आणि कपडे टाकून. मस्त बनवलं दीदीने. दीदीला ना बनवायला येतं सगळं पण काय करते मुद्दा म्हणून मम्मीचं ती करते ना मग असू दे मम्मीच्या हातचं खायचं असते. दीदी ना कढी वगैरे एवढी छान बनवते. कढी व्हेज बिर्याणी दीदी एकदम छान बनवते मस्त एकदम. तिच्या हाताला खूप सवय आहे अशी. कधीतरी करते. आणि हे मॅगी पास्ता वगैरे सँडविच दीदी 1 नंबर बनवते जे मला येत नाही बघ बिलकुल येत नाही मला. काढू आता. हां हे बघा छान झालंय असं बनवून. दीदीचं तो काढ आणि दुसरं टाकतो. पण मी जाते कपडे सुकत राहते. चिमणी लाव. गॅस फास्ट आहे ना आता. हे बघा इनो सोडा काहीच घातलेला नाही बघा तुम्ही. एकदम नरम झालेले आहेत आपले. काहीच हे नाही. हा यशनी बनवलाय थोडासा करपवलाय. छान बनवतो तरी पण. आणि हे मी अगोदर बनवलेले. माझ्यापेक्षा पोरं चांगले बनवत आहेत. हे बघा एकदम नरम होत आहे. छान बनवत आहे. बटर टाकून बनवलं दीदीने. तिला आवडतं असं. ह्याला असा ब्राऊन कलर आला पण ठीक आहे मला बटर सोबत आवडतं. नमस्कार सर्व ताईंना. श्री स्वामी समर्थ. तर दुपारी मी तुम्हाला भेटले. साबुदाणे वगैरे बनवले तेव्हा आज सगळे कामं करून घेतल्यावर तुम्हाला भेटलेली. तुम्हाला बोलले खूप काम होतं आज. आज आहे ना तुम्हाला सांगू. आता मी तर बाहेर निघाले पण अक्षरशः दाखवते आज असं पसारा टाकून. बघा 3 मशीनचे कपडे. ते 3 मशीन झालेल्या तेवढ्या घड्या मारायच्या आहेत. म्हणजे खूप उशीर होईल. कारण मैत्रीण खूप दिवस झाले बोलवते. खूप म्हणजे खूप दिवस झाले सांगते. 7 ते 8 महिने झाले मी गेले नाही. आणि बोलली आज काही पण झालं तरी फराळाला घरी यायचं म्हणजे यायचं. म्हटलं आता हे कामं आल्यावर करते. भले 12 वाजू दे कपड्यांच्या घड्या मारायला. ठीक आहे ते ठेवलं आहे. मैत्रीण कुठली माझे माझे ब्लाऊज शिवते नेहमी पहिल्यापासून. ते एकच तेवढे आहेत की माझ्या ड्रेस तरी कधीतरी दुसरीकडे देते हिंदमाताला वगैरे. पण ब्लाऊज माझ्या मैत्रीण माझी शिवती. दिवाबत्ती वगैरे सगळं लावून झालं. पूजापाठ झाली. आणि आता मग या साड्या काढल्यात. दीदी आणि दादा इथं गेले. दीदीला काहीतरी सायबरमध्ये काम होतं. दादा घेऊन गेला तिला. दोघं गेले तिथे. लॅपटॉपवर काही तिचं काम होईना काय करायचं ते गेले तिकडे. साहेब आलेत आता.
जायचं तिकडे, तर मग काही काही खायला घेऊन आले. बऱ्यापैकी त्यांनी ॲपल वगैरे तर होते तेच घेतले आणि बाहेरचं काय आणलं आहे पोरांना, बिस्किट वगैरे बाकीचे जे पाहिजे होते ते घेऊन आले. आणि आता मी ह्या साड्या चालवल्या आहेत बघा. साड्या कुठल्या कुठल्या चालवल्या त्या दाखवते. हे बघा, ही साडी सोनाची, ही संगीताची, ही आता ताई आलेल्या पर्वती आणि वर्षताईच्या साडीला फॉल बिडिंग करायचे राहिले. ब्लाऊज दिलेला आहे, फॉल बिडिंग करायचं आता ते पण घेऊन जाते. आता ह्या 4 साड्या घेऊन जायच्या. आणि कालचा व्हिडिओ गेला खूप छान, इतकं प्रेम दिलं तुम्ही, एवढे छान कमेंट केल्या त्याच्यात आणि भरून प्रेम दिलं तुम्ही, त्याच्यासाठी मनापासून आभारी. खूप बरं वाटतं असं. प्रेम तर नेहमीच देतात पण असं कधी काही ठीक आहे, खूप छान वाटतं असं. तर आता काय करते, जाते मी. पण तुम्हाला एक सांगायचं होतं, म्हणजे मी तिथे नाही बोलू शकत. मैत्रीण जी आहे तिला व्हिडिओमध्ये मी घेईल माहिती नाही, कारण आहे म्हणजे त्या खूप दुःखात आहे. जी मैत्रीण माझी आहे ती खूप दुःखात आहे. मी सांगू शकत नाही कुठलं दुःख आहे, खूप म्हणजे भयानक दुःख आहे त्यांना. तर त्या म्हणतात ना, आई म्हणून जीवन जगताय. तर असं नाही की मी मैत्रिणीकडे जाते मग तिला घेईन वगैरे, असं नाही. वाटलं त्यांना तरच घेऊ शकते एखादी झलक त्यांची, नाही तर नाही घेऊ शकत मी त्यांना. समजून जा काहीतरी त्यांचं, म्हणजे म्हणतात ना, असू द्या, सांगेल नंतर कधीतरी त्यांचं आहे ते. पण खूप अवघड आहे, मला बोलणं पण अवघड आहे ते. तर जमलं तर दाखवलं मैत्रिणीला, नाही तर मग तिच्या घरातलं वगैरे ते सगळं दाखवेल. पण मैत्रीण जर बोलली नाही तर नाही दाखवणार. तर माफ करा, जर असं वाटायला नको की मी मैत्रिणीकडे गेली मग तिला का नाही दाखवलं. बाकीच्या कोणाला काही प्रॉब्लेम नाही, माधुरीला वगैरे कोणालाच काही प्रॉब्लेम नसतो. पण यांचं थोडंसं वेगळं झालेलं आहे, काय ते जीवनात खूप वाईट घटना घडलेली त्यांची, ती आपण अशी तोंडाने बोलू पण शकत नाही. त्यांच्या जीवनात इतकं मोठं दुःख आहे. तर वाटलं झालं शक्य तर मी तुम्हाला थोडंसं शेअर करेल, तर समजून घ्या. चला आता निघते मी. साड्या पिशवीमध्ये घालते, खायची पिशवी घेते. आणि त्यांची तर लिप नाही, मैत्री माझी राहते ना 4 माळ्यावर, आणि लिप नाही. तुम्हाला सांगते, मला एवढी थाप लागणार आहे ना, मला खूप दम लागतो चढायला वगैरे, म्हणजे कधी सवयच नाही ना. मेजरला ब्लाऊज घेतला, मेजर आहे त्यांच्याकडे, पण आता थोडंसं वजन वाढलं आहे. एक आरुणने साडी घेतलेली, त्याचा पण ब्लाऊज पीस काढून घेतला आहे. आरुणने बघा ही घेतलेली ना, त्याचा ब्लाऊज पीस आतमध्ये घातला आणि गुंडाळला आहे, पडायचा कुठंतरी. म्हणजे पूनमनी आरुणने मला दिवाळीला साडी घेतली ती. तर चला आता पिशवीत घालते आणि निघते. जे काय होतं आहे ते शेअर करते थोडंफार, जे योग्य असेल तेच, बाकी सगळं नाही दाखवू शकत तिथे मी तुम्हाला, माफ करा. चला हे बघा, आता आले तिथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे बिल्डिंगमध्येच, छान एकदम. आणि चढून जायचं 4 माळे. साहेब चालले माझ्या पुढे पुढे, मी अगदी स्लो चढते, मला वेळ लागतो, दम लागतो. लगेच असं चढले ना की दम लागतो. चढून जायचं असते. मी एवढी स्लो चालेल. साहेब पहिले येऊन खुर्चीवर येऊन बसले माझ्या अगोदर. बघा आता साहेब आरामात बसले मस्त इथं. आणि टेलरचा आता तुम्हाला थोडं दाखवते, टेलरच्या घरामध्ये किती गोंधळ चालू आहे. आणि मला काय दिले बघितलं का, वरी निवडायला दिली. वरीचं भात बनवायचं आहे, भगर आणि आमटी बनवायची. आता ती पण मीच बनवते, माझ्या हाताने बनवलं तर खातील तरी जरा. ते बघा मला बोलते, नाही मी बनवते, तुम्ही बसून खावा. मी तुम्हाला बोलले ते त्यांना नाही दाखवणार मी, तर फक्त घर दाखवेल, काय बनवतो काय खातोय ते दाखवते, त्यांना नाही दाखवत. कधीतरी दिसतील तुम्हाला, पण आता नाही दाखवत. असू द्या, म्हणजे नाही, त्यांना पण नाही यायचं कॅमेऱ्यात आणि मी पण नाही घेऊ शकणार. कधीतरी निवांत एखाद्या दिवस आल्या तर आल्या, चुकून बघू. तर आता ना एक कपड्यांचा सगळा गोंधळ पडलेला आहे घरामध्ये, कारण ब्लाऊज वगैरे आलेले शिवायला ना. आता सगळे माझे ब्लाऊज आहे बघा, सगळ्या साड्यांचे ब्लाऊज काढलेत, कटिंग केलेत, सगळे ठेवले एकात एक घालून. आता साड्या फॉल बिडिंग करणार, त्या पिशवी भरून ठेवली. पहिले पण भरपूर ब्लाऊज इकडे शिवायला, ते पण नेले नव्हते. मग आता कोणते जे झाले असेल ते घेऊन जाईल. आणि आता हे देतील, आता लग्नाला वगैरे, पूजेला जाताना, गावी यात्रेला जायचे, मग तेव्हा ते देतील बाकीचे शिवून. पण जे पहिले शिवले ते, अरे बापरे, हो शिवलेले पॅटर्न तुम्ही जे बी ब्लाऊज माझे बघतात ना, ते इथं ज्यांनी शिवलेले असतात. मग ते बोलते शिवलेले पॅटर्न दाखवा.
हे बघा एका पटावर जे दिसते ना वरती एवढे अस्तर आणून ठेवले. कोणते हो हे एवढे? बापरे थांबा मी दाखवते बघा ते आता. हे एवढे सगळे अस्तर आणून ठेवले गोणीभर, म्हणजे बोचकच आहे पूर्ण. हे साड्या आलेले आहे. हे दाखवते टेलरच्या घरामध्ये किती गोंधळ असतो. असू द्या काय हरकत नाही. हे जे वरती दिसते ना हे अस्तर आहे. आणि हे कपाट आत्ताच नवीन घेतले त्यांनी, आत्ता घेतले. वॉशिंग मशीन इथे ठेवली, तिकडे काम करता येते. आणि बघा हा सगळा असा गोंधळ असतो, कारण दिवसभर इथं मशीन बसलेलं राहतात. मशीन खूप छान आहे बघा, मस्त एकदम. त्यांचे पाय बी सुचतात पण सारखं काम करून, भरपूर पाय सुचतात. आणि हे बघा हे देवघर त्यांचं. आणि इकडे गॅसला त्यांना मीटर आहे, आपल्यासारखं सिलेंडरचं नाही काय, मीटर आहे. इथून विंडो आहे, छोटी विंडो आहे पण इकडे असं आहे. आम्ही तर खूप छोट्या घरात राहिलेले दोघी पण. तुम्हाला दाखवलं त्यांचं घर कसं कसं. हे तरी एवढं खूप मोठं आहे. आपण का याचं अर्धच घर असेल तर नाही आपलं. हे आता जेवढं आहे याच्यात अर्ध्या घरात आम्ही राहिलेलं आहे. त्या पण आणि मी पण खूप वर्ष राहिलेलं आहे. 15-15, 16-16 वर्षात आम्ही छोट्या घरात राहिलेलं आहे. आता भगवंताने दिले व्यवस्थित सगळं काय. तर आता वरी निवडून ठेवली. मी बोले मी बनवते, त्या बोलते मी बनवते, पण मीच बनवते. माझ्या हातचं खाऊ दे थोडंसं, रोज त्यांच्याच हातचं खाते ना, तर बनवते आणि दाखवते तुम्हाला. आणि 24 तास आहे, काही प्रॉब्लेम नाही. पाणी बिणी जात नाही किंवा असं हे नाही. मला 2 टाईम पाण्याचा वैताग आहे. बरं आहे तेवढं तरी इथे. आणि भांड्यांचं म्हटलं ना फार वेळ आहे. यांच्यामुळं मी एवढं घर भरवलेलं आहे. कारणीभूत आहेत भांडी ते बघा हसते या कारणीभूत आहेत माझं घर भरवायला. नवरा बोलायचं एवढं कधी घेतलं तू, मला कळालंच नाही एवढं सामान. ह्याच कारणीभूत होत्या. पोरांना शाळेत सोडायला गेलो की रोज हातात काहीतरी घेऊन यायच्या नवीन वस्तू. असो आता काय करणार. आई आता ठेवून ठेवून दिले त्यांनी पण मी पण. असू द्या चालेल. आता बनवते, खायला देते त्यांना पण मी पण, आणि मग निघताना दाखवते तुम्हाला. तर आता तिकडनं मैत्रिणी तिथं बराच वेळ थांबलो तिथे. खाल्लं वगैरे, वरीचा भात, आमटी वगैरे बरंच काय काय बनवलेलं त्यांनी. खाल्लं, दोघींनी मिळून बनवलेलं. पण मी काही शूटबीट घेतलं नाही तिथे, म्हणजे तुम्हाला मी बोलली पहिलंच काही घेतलं नाही. आणि आता दिवाला आम्ही दोघांनी पण तिथेच खाल्लं. आणि रोज एवढी थकते ना, चेहरा लासला एकदम आता नाही होऊन जातो आहे. आता 11:45 झाली यायला घरी. रोज असंच होतं, 1-1:30 वाजता रात्रीचं झोपायला. रोज काहीतरी कारण आहे, लेट होतं आहे, पण ठीक आहे चालेल. आज व्हिडिओ एकदम छोटासा झालेला आहे, नॉर्मल झालेला आहे. काही एवढं खास घेतलं नाही काय. तर आज जरा गोंधळच चालू होता काही ना काही. ठीक आहे, जसा आहे तसा स्वीकार करा. आणि आता ह्या व्हिडिओचा इथेच एंड करते. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.